वसमत नगरपालिका निवडणुकीचा प्रचाराचा आता अंतिम टप्पा सुरू झाला आहे आणि उद्याच्या 20 तारखेला वसमत नगरपालिकेसाठी मतदान पार पडणार आहे. मी सध्या वसमत शहरातल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहे. या ठिकाणी भाजपने विजेंद्र क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे. माझ्यासोबत विजेंद्र क्षीरसागर आहेत. प्रचाराला निघालात, आता शेवटचा अंतिम टप्पा आहे. काय जनता काय म्हणते सध्या? जनता आता या 2 दिवसातच उत्तर देईल. जनता काय करायचे काय नाही. तिकडं राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, तिकडं काँग्रेसचा आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार काय करतात हे जनतेला माहीत आहे. राशनचा टोटल काळा बाजार करतात. ज्वारी, तांदूळ, गहू सगळे 2 नंबरचे म्हणजे तिकडे विकतात. राशनचा माल बी. कोणाचं दुकान आहे राशनचं? हबीबभाई तांबट, सगळ्या वसमतला माहीत आहे. आणि ते कसं विकतात, म्हणजे काय करतात नेमकं? काय तिकडे सरकारी माल तिकडं इलिगल विकून टाकतात. ते बेभाव विकत समजा तिकडं. इकडे 2 रुपये आहे, तिकडे 50 रुपयाने विकतात. ते लोकांचं मग काय? लोक मेले उपाशी. बरं, काय आता जनता काय म्हणते तुम्हाला फिरताना? जनतेचा तर आपल्याला फुल सपोर्ट आहे. म्हणजे आपण काय आहे, भाजप पक्ष कोणता आहे, काय आहे, लाडकी बहीण योजना, भरपूर अजून काही योजना आहेत. ते घराघरी तर आपण पुरवणार आहेत. काँग्रेसचा देखील उमेदवार दिला तुमच्या? काँग्रेसचा आहे. ते काँग्रेसचे उमेदवार तर आधीपासूनच चोर आहेत सगळे. 30 वर्षापासून राहिला. आता काल मी एक बाईट बघितली आमदार साहेबाच्या PAची. 92 कोटी आणलेत वसमतच्या विकासासाठी. तर 92 कोटी वसमतला लावलेत, कागदामध्ये लिस्ट दाखवायलेत. 6 नंबर माझ्या वार्डला किती कोटी लावलेत ते मला पाहायचे. कागदाची लिस्ट नाही पाहिजे मला, असं समोर कामं दिसले पाहिजे. कागदावर तर कोणी कामं किती लिहिते 92 कोटीची. काय बेरीज वजाबाकी करायची काय? कामं दाखवा ना. 6 नंबरमध्ये 1 कोटीचं काम दाखवा, 50 लाखात दाखवा, 10 लाखात दाखवा. 92 कोटी तिकडं काय? मुंबई दिल्लीला तिकडं त्यांचे मोठमोठाले रेस्टॉरंट, अलिबाग, दुबई. तर ते तर म्हणतात आम्ही यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचं राजकारण करतो, बेरजेचं राजकारण करतो, माणसं जोडायचं राजकारण करतो. नाही, ते आधीचे माणसं, जुने माणसं इमानदार होते. आत्ताचं राजकारण करायलेत, पैशाचं करायलेत. मग बेरजे बंडलं जोडायचं राजकारण चालू आहे? बंडलं नाही हो, खोऱ्यानं वडायले. तर असं चिल्लर मोजायचं काम सोडून दिलं त्यानं. असं का? म्हणजे हे बेरजेचं राजकारण का? बेरजेचं म्हणजे काय, पुन्हा BJPच्या माणसावर आरोप टाकायले. तर काय टाकलं? काही समजा आता XYZ इतकी प्रॉपर्टी तितकी, त्यांचे 500-500 एकर जमिनी घेतल्या दुसऱ्या गावाला, त्यांचं काय? बरं, आता प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. तुम्हाला खात्री आहे विजयाची? समजा विजय तर आम्हाला आणायचाच यायचा. आपल्याला वसमतची राष्ट्रवादी संपवायची. बरं, काय संपवायची राष्ट्रवादी? राष्ट्रवादी म्हणजे ते नवाब मलिक माहीत आहे का तुम्हाला? हो, नवाब मलिक. टेरर फंडिंग येते त्याला, टेरर फंडिंग. डायरेक्ट दाऊदशी संबंध त्याची, अजितदादाची माणसं. अशी मुलगी आज प्रचाराला येते वसमतला, सना मलिक. नवाब मलिकची. इथं आतंकवादी संघटना एखादी उघडील, ती दुसरं काय करील. बरं, तुम्ही मागं म्हणला होतात की तुमच्या वार्डामध्ये लोक भोईला पडायलेत, दारू वाटायलेत, हे वाटायलेत. काय आता शेवटचा टप्पा सुरू झाला? आता शेवटच्या टप्प्यात तर उठत बी नाही, ते डायरेक्ट इलेक्शनच्या दिवशीच उठतात. 2 दिवस फिरा तसंही तुम्ही कॅमेरा घेऊन. तेव्हा तरी म्हणलं होतं, पण आता खरी परिस्थिती तुम्हाला पाहायला भेटेल लोळायलेली. बरं, काय वाटायलेत? काय वाटतील आता? दारू, मटण, आता डबल तेच. कसं आता तुम्ही माझ्या तोंडातून विचारल्यावर मग ते पोटात राहतच नाही. मग सगळं तुम्ही मागं असं देखील म्हणले होते की काय मी माझ्यासारखं जर माणूस सत्तेत आलं तर याची वाटत लावतो आमदार असू. ते आता 2 दिवसानंच सांगतो यांना. निवडून आल्यावर गुलाल उधळीत मग सांगतो. काय विकास करणार आहात तुमच्या प्रभागातला आता निवडून आले? विकास आता हे तर रोजचेच मुद्दे झालेत. कचरा, नाली हे तर कोणी काढते. ते राष्ट्रवादी पक्ष तर सर्व पब्लिकला चुत्याच बनवायला. 2 दिवस बाकी आले तसं 5 वाजल्यापासून कचरा गाड्या घेऊन फिरायलेत. माझं म्हणणं आहे अजून 1 महिना इलेक्शन वाढाव. यांच्या गाड्या बंद, सगळं बंद. सध्या मधल्या घरातला कचरा आणायलेत. 5 वर्ष मग तुमच्या विचारणार बी नाहीत तुम्हाला. कोणता मधल्या घरातला? कोणता कचरा? मधल्या घरातला म्हणजे हेच आपला कचरा. घरात जाऊन हातपाय जोडून कचरा कोंडी उचलून घेऊन चालले. हिरव्या पानाचा?
नाही ते कचरा कसा ते सोनं म्हणावं लागते. बरं. आता आज सभा होती राष्ट्रवादीचा उमेदवार आहे रिंगणावर. आता राष्ट्रवादीचा उमेदवार तर रडायला आहे. कशामुळे? ते त्यांनाच माहिती, इलेक्शन वाढल्यामुळे रडायला आहे कसं रडाय. आम्ही तर रडणारी आवरात नाही, आम्ही शिवाजी महाराजचे संभाजी महाराजचे अवलाद आहेत, आम्ही लढणारे आहेत, लास्टपर्यंत लढत राहतो आम्ही. तुमच्या उमेदवारावर आरोप होतो काय तर गाईचा नाद आहे बाईचा नाद आहे, म्हणजे नेमकं काय? अरे गौमाताला कशाला मदत घालायली ते सगळ्या वसमतला माहीत आहे. गौमाताची किती सेवा करतात. बाकीचे तुमचे गांडी खालचा अंधार मलाही काढावं लागेल सगळ्यांचाच. मग गौमाताला कशाला, त्यांचे मी एक व्हिडिओ काढून पाहिला. हिंदू संस्कृतीसुद्धा सोडीनं ते वासुदेवाच्या गळ्यात राष्ट्रवादीच्या दस्त्या घालून फिरवायलेत. त्यानं देवाचं नाव जपायचं तर राष्ट्रवादी. महाविकास आघाडीने आरोप केला तुमच्यावर, जे काँग्रेसचे आलीम आहेत ते म्हणतात गाईचा नाद आहे बाईचा नाद आहे, मोहसिन शेख म्हणतात ते काय? आता गौमाता तर ही आमची माता आहे. मॅनवार साहेब गौमाताचं पूर्ण वसमतमध्ये ते हिंदू धर्माचं प्रतीक आहे. 33 कोटी देव हिंदू पवित्र मानतात गाईला, पण बाईचं काय? बाहेरचं यांच्या घरामध्येच बघा की म्हणा आधी, बाहेरचं कशाला बघता. आपापल्या घरामधलं बघा, कोणाला बाईचा नाद जास्त आहे. गौमातावर जर कोणी आरोप केला ते तर मला बिलकुल सहन नाही होणार. हे इलेक्शन पॉलिटिक्समध्ये आत्ता एंट्री मारली, आधीपासून मी गौरक्षक आहे. जमीन सरकली म्हणून आरोप करायले, गौमाताला मदत घालायले. तर म्हणजे खोटे सगळे हे काय गाईचं काय काय बाईचं लग्न, लेकरं बाळ मोठं लेकरायचे लग्न व्हायला आलेत आता. असा आरोप घाले, त्यांना बोलायला काहीच भेटणं. उमेदवार आहेत विजेंद्र क्षीरसागर आणि विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली त्यामुळे असे आरोप होतात, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून येताना पाहायला मिळते. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती.